आज आपण इन्स्टॉलेशन करत आहे ब्रँड न्यू इंटरॅक्टिव्ह पॅनल जो की आहे बेंक्यूचा, ज्यामध्ये आपल्याला ट्रॉली, कॅमेरा आणि पॅनल अशा 3 गोष्टी वेगवेगळ्या परचेस केलेल्या आहेत. तर आपण ट्रॉली याच्यासाठी परचेस केली की कॉन्फरन्स रूमच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठं साईटला मग ऑफिसमध्ये तुम्हाला कॅरी न्यायचं असेल तर तुम्ही ट्रॉलीवरनं इझिली नेऊ शकता. तर आपण सर्वात पहिले ट्रॉली फिट करून घेतो, ज्यामध्ये तुम्हाला जे व्हील वगैरे आहेत तर ते एकदम प्रीमियम क्वालिटीचे मिळतात, ज्यामध्ये तुम्हाला इझिली जो इंटरॅक्टिव्ह पॅनलचा लोड आहे तो इझिली तुम्ही मूव्ह करू शकता, ज्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता जर तुमच्या ऑफिसमध्ये मॅट वगैरे असेल तरी वेल अँड गुड, नॉर्मल जरी असेल टाईल्सवरती तर एकदम व्यवस्थित चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि इंटरॅक्टिव्ह जो पॅनल आहे तो खूप हेवी आहे, तरी पण हे जे आहे ट्रॉली, तर ही तुमच्या पॅनलचं वेट एक्झॅक्ट उचलू शकेल. आता जे काही स्क्रू वगैरे आहेत तर ते जेव्हा आपण फिट करतो ना, तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की हे पूर्ण व्यवस्थित टाईट असले पाहिजे, जेणेकरून काय होईल, ट्रॉली हलणार नाही, म्हणजे बॅलन्स चुकणार नाही त्याचा आणि व्यवस्थित पॅक होईल. तर यामध्ये आपण पूर्ण जे ॲक्सेस वगैरे आहेत तर ते व्यवस्थित लावले, त्यानंतर जे काही कनेक्शन आहेत ते व्यवस्थित केलेत. आता यामध्ये मेन कनेक्शन जे आहे तर ते आहे ट्रॉलीचं, ज्यामध्ये तुम्हाला छोटे मोठे नट्स वगैरे जेवढे काही असतील तेवढे तुम्हाला अटॅच करायला लागतील. तर ही बेसिक ट्रॉली आहे असं नाही आहे, तुम्हाला प्रोफेशनल ट्रॉली जी की एकदम ऑफिसमध्ये तुम्हाला असं वाटणार नाही आहे की खराब दिसते म्हणून. आता जे काही पॅनल आहे ट्रॉलीसोबतचं, ज्याच्यावरती आपण पॅनल म्हणजे हँग करणार आहोत, तर तो हा पॅनल आहे. हा ट्रॉलीसोबत येतो. असाच एक पॅनल तुम्हाला स्क्रीनसोबत पण येईल वॉल माउंटसाठी, पण तो तुम्हाला रिमूव्ह करून टाकायला लागेल. आता यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर आत्ता आपल्याकडं जो अटॅच करणं चालू आहे तर तो ट्रॉलीसोबतचा पॅनल आपण त्याच्यावरती अटॅच करतो आहे, ज्याच्यावरती आपण स्क्रीन माउंट करणार आहे. हा आपला आहे बेंक्यूचा बोर्ड 75 इंचवाला, जो आहे मॉडेल नंबर मला वाटतं आहे RP 7504 आहे हा, जो या पॅकिंगमध्ये येतो आणि एकदम क्लिअर कट पॅकिंग होती. पॅकिंग असं ओपेन वगैरे नव्हतं. आणि बेंक्यूची जी पॅनल आहे तर तो बेस्ट पॅनल आहे, असं काही नाही आहे की तुम्हाला बाकीच्यापेक्षा फीचर्स पण जास्त मिळतं याच्यामध्ये. आता याच्या फीचर्सचा जो काही व्हिडिओ असेल ते मी नंतर एकदा हे करेल. आता जो याचा मेन स्टँड होता तो काढून आपण जो ट्रॉलीसोबत आला तो याच्यासोबत अटॅच केला आहे. त्यानंतर अटॅच केल्याच्यानंतर जी लेवल आहे तर ती त्यांनी सेट केली आहे. आता लेवल सेट करताना तुम्ही प्रॉपर करून घ्या, कारण जर तुम्हाला याची लेवल स्टँडची खालीवरी करायची असेल स्क्रीन, तर तुम्हाला स्क्रू काढून नंतर करायला लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला तो पॅनल, इंटरॅक्टिव्ह पॅनल पूर्ण खाली घ्यायला लागेल. तर त्यासाठी तुम्ही जेव्हा ट्रॉली इन्स्टॉल करताय ना, तर त्याच टायमिंगला तुम्ही मेजरमेंट वगैरे पूर्ण ॲज इट इज ठेवा. आता हा जो आहे कॅमेरा तर तो 4K कॅमेरा आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी आणि बरेचसे फीचर आहे, म्हणजे फेस ट्रॅकिंग, व्हॉईस ट्रॅकिंग किंवा स्टेबल, PTZ हे सारे प्रोग्राम याच्यामध्ये दिलेले जातात. त्यामध्ये हा जो कॅमेरा आहे तर हा टाईप सीवाला आहे, जेणेकरून काय होईल, जो पॅनलच्या टॉपला एक्झॅक्ट मॅच होऊन फिक्स होईल. असं नाही की तुम्ही एक्सटर्नली कनेक्ट केला आहे. आता परचेस तर आपण एक्स्ट्राच कनेक्ट केला आहे, पण त्याच्यावरती माउंट करण्यासाठी एकदम व्यवस्थित तुम्ही माउंट करू शकता. तुम्हाला जर हा कॅमेरा सोडून दुसरा जरी अटॅच करायचा असेल तर तुम्ही साईडच्या USB पोर्टमध्ये करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला हे जे कनेक्शन आहे ते करता येईल. पण हा जर कॅमेरा तुम्ही लावत असाल तर याचं कनेक्शन एकदम बेस मॉडेलसारखं होतं, म्हणजे याचाच कॅमेरा डिफॉल्ट यालाच आहे असं दिसेल तुम्हाला, जास्त काही करायचं काम पडणार नाही. आता आपण ट्रॉली जी आहे तर ती एकदम त्याच्या मागच्या साईडला घेतली, कारण पॅनलचं जे वेट आहे ते खूप हेवी वेट आहे. त्यामुळे आपण जो पॅनल आहे तर तो जागीच ठेवला आहे आणि जी ट्रॉली आहे ती आपण त्याच्या बॅक साईडला घेतली. आता ट्रॉली बॅक साईडला घेतल्याच्यानंतर आपल्याला हे याच्यावरती ठेवण्यासाठी खूप हेवी आहे, त्यामुळे काढताना पण खूप व्यवस्थित काढायला लागेल, कारण काय होतं, एखाद्या वेळेस स्क्रीन वगैरे जर हातातून सुटली तर खूप प्रॉब्लेम होईल, कारण तो काही स्वस्त नाही आहे, त्याची प्राईस पण अशीच आहे. त्यामुळं तुम्हाला तो व्यवस्थित ठेवायला लागेल. आता आम्हीच लावताना जो बाकीचे प्रॉब्लेम्स आले ते तुम्ही बघू शकता. आता हा आपण याच्यावरती माउंट केला आहे. माउंट केल्याच्यानंतर त्याचे स्क्रू वगैरे बॅक साईडला अटॅच करायला लागतात, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार, पण आम्ही बॅक साईडला जे काही स्क्रू वगैरे आहेत ते माउंट केलेले आहेत. आता ह्या ज्या टेक्निकल गोष्टी तर तो फिटिंगवाले करून देतात, त्याच्यामुळे तुम्हाला याची काही जास्त गरज पडणार नाही त्या गोष्टीची.
इथे येते तुम्हाला BenQची ब्रँडिंग आणि जो इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे तो ऑन झालेला आहे. इथं टर्म्स अँड कंडिशन, ॲग्रीमेंट वगैरे किंवा BenQच्या पॉलिसीज त्या ऑन करून आपण नेक्स्ट केले. मॉनिटर इंटरॅक्टिव्ह पॅनल जेव्हा चालू होतो तेव्हा सर्वात पहिले अपडेट करून घ्यायचा असतो. तर अपडेट करून घेण्यासाठी इंटरनेट वगैरे आपण कनेक्ट करतो त्याला. आता नॉर्मली हा पॅनल जो आहे तर तो 75 इंचमधला आहे तो आणि 4K चालतं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सर्वात पहिले आपण काय करतो आहे, मेन ॲडव्हान्स सेटिंग आणि इंटरनेटमध्ये जाऊन वायफाय कनेक्ट करतो आहे. आता याला डिफॉल्ट वायफाय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 5 GHz कनेक्शन पण तुम्ही इझिली करू शकता. आणि तुम्ही जे काही स्पीड आहे तुमचा बेस्ट तो पॅनलवरती यूज करू शकता. आता आम्ही याला पासवर्ड वगैरे टाकून अपडेटला लावले आणि त्याच्यानंतर जे काही मी लॅपटॉपवरनं ज्या काही माझ्या बेसिक टेस्ट होत्या त्या पूर्ण केल्या आणि हा पॅनल जो आहे आमचा तर तो रेडी झालेला आहे आणि यूज करण्यासाठी आपण वापरू शकतो. याचे डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मे बी सेंड करेल, ज्याच्यामध्ये